ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 381 मध्ये स्वागत. श्रोते, अध्यायात आपण पाहणार आहोत शिवतत्व वर्णन. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले की स्कंद मुखातून ओंकार रूपी अमृत कथा आणि तदनुषंगाने उपदेश रूप वेदार्थ ऐकून वामदेवांना आनंद झाला. त्याचवेळी त्यांच्या मनात परमात्म्याविषयी संदेह उत्पन्न झाला. ते आदराने म्हणाले की स्कंदा, तू सर्वांचा स्वामी आहेस, परमानंद स्वरूप आहेस, ज्ञानशक्ती धारण करणार आहेस. तुझ्या मुखातून ओंकार विषयक निरूपण ऐकून माझा सर्व संशय नाहीसा झाला आहे. मी दृढ ज्ञानाने युक्त झालो आहे. तथापि मला अजूनही काही विचारावेसे वाटते म्हणून विचारतो. हे भगवन, सदाशिवांपासून कीटकापर्यंत जी जगत द्रूप स्थिती आहे ती सर्वत्र स्त्री पुरुष रूपाने दिसते. म्हणून या अद्भुत रूपवान जगाच्या उत्पत्तीला कारण असलेला तो सनातन देव अर्थात परमेश्वर स्त्रीरूप आहे, पुरुषरूप आहे आणि नपुंसक रूप आहे की मिश्रित रूप आहे किंवा या व्यतिरिक्त त्याचे आणखी एखादे रूप आहे. पंडित जन शास्त्रांनी मोहित होऊन तो अनेक प्रकारचा आहे असे म्हणतात. जगाची सृष्टी कथन करणारी श्रुती ब्रह्मा विष्णू आदी देव आणि सिद्ध हेही त्याविषयी काही जाणत नाहीत. मी जाणतो, मी करतो ह्या व्यवहार सर्वत्र दिसून येतो. हा ज्ञानक्रियात्मक व्यवहार सर्वानुभव सिद्ध आहे, पण तो देह, इंद्रिय, मने, बुद्धी व अहंकाराने उत्पन्न होतो की महान आत्म्याचे रूप आहे, या मुद्द्यावरून सर्वांमध्ये अद्भुत विवाद उत्पन्न होतो. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू माझ्या संशयरूपी विषवृक्षाचे समूळ उच्चाटन करून माझ्या चित्तरूपी भूमीत शिवजींचा अद्वैत ज्ञानरूपी कल्पतरू उगवेल असे कर. मला जगतश्रेष्ठ्या शिवजींचा भाव वर्णन करून सांग, नीट समजावून सांग. तुझ्या कृपेने मी दृढ ज्ञानी होईल अशी मला आशा आहे. वामदेवांचे मनोगत जाणून स्कंदाला आनंद झाला. त्याने उपनिषद गर्भित रहस्य सांगण्याचे ठरवले. तो म्हणाला की हे महामुनी, तुम्ही जे परम शिवतत्व शिवज्ञान ऐकू इच्छिता ते तुम्हाला कथन करतो. ते गुप्त ज्ञान माझे पिता भगवान शंकर यांनी माझ्या मातेला पार्वतीला सांगितले होते. ते निरूपण अंबेचे दूध पीत असताना मी स्वतः श्रवण केले आहे, त्याचा आनंद घेतला आहे. ते मला आजही आठवत आहे. तुम्ही शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून ते परमगुप्त रहस्य मी तुम्हाला सांगतो. कर्मसत्तेचे प्रतिपादन करणाऱ्या कर्मफलवादापासून आरंभ करून शास्त्रामध्ये विविध विषयांना स्पष्ट करणारे जे विवेचन आहे ते ज्ञानप्रदायक आहे. म्हणून ज्ञानीपुरुषाने ते विवेकपूर्वक श्रवण करावे. हे मुने, तुम्ही ज्या शिष्यांना उपदेश केला त्यांपैकी तुमच्या समान कोण आहे? ते अधम शिष्य कपिलादिकांची शास्त्रे वाचून आजही ईश्वर नाही असे म्हणतात. त्यांचा आशय जाणत नाहीत. ते पूर्वी शिवनिंदा करत असत म्हणून 6 ऋषींनी त्यांना शाप दिलेला आहे. ते अन्यथावादी आहेत म्हणून त्यांचे बोलणे ऐकूच नये. तेथे प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन या 5 अवयवांनी युक्त अनुमानाच्या तर्कांच्या प्रयोगासाठीही अवकाश आहेच. ज्याप्रमाणे धूर दिसल्यावर लोक अनुमानाने तर्काने पर्वतावर अग्नी असल्याचे सांगतात, त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रपंचाच्या दर्शनाने त्या परमेश्वराला परमात्म्याला जाणता येते, यात संशय नाही. हे विश्व स्त्री पुरुष रूप आहे, हे प्रत्यक्ष पाहता येते. 6 कोशांच्या मानवी शरीरात अस्थि, स्नायू, मज्जा हे पित्याकडून प्राप्त होतात, तर त्वचा, मांस, रक्त हे मातेकडून प्राप्त होते असे श्रुतीचे म्हणणे आहे. अशा प्रकारे सर्व शरीरामध्ये स्त्री पुरुष भाव जाणणारे विद्वान परमात्मा ही स्त्री पुरुष भाव जाणतात. परब्रह्म परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे असे श्रुती म्हणते. असत प्रपंचाला निवृत्त करणाऱ्या शब्दाला सद्रूप म्हटले जाते. चित शब्दाने जड जगताची निवृत्ती केली जाते. सत शब्द 3ही लिंगामध्ये विद्यमान असला तरी परब्रह्म परमात्म्यासाठी तो पुल्लिंग रूपाने व्यवहारात आणला जातो. सन प्रकाशम यातील सन शब्द स्पष्ट रूपाने प्रकाशाचा वाचक आहे. परमात्म्यामध्ये जी सत्ता किंवा प्रकाश रूपता आहे ती याच्या पुरुष भावाला सूचित करते. म्हणून परब्रह्मासाठी सत शब्द पुल्लिंग रूपाने ग्रहण केला जातो. ज्ञान शब्दाचा पर्यायवाचक असा जो शब्द चित शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे. अर्थात परमात्म्यामध्ये चिद्रूपता ही त्याच्या स्त्रीभावाला सूचित करते. प्रकाश आणि चित्त हे दोघे जगाच्या कारणभावाला प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारे जेव्हा सच्चिदात्मा परमेश्वर ही जगाच्या कारणभावाला प्राप्त होतो तेव्हा तो एकमात्र परमात्मा ही शिवभाव आणि शक्तिभावाला प्राप्त होतो. तेल आणि दिव्यामध्ये मलिनता असेल तर प्रकाशही मलिन होतो. चितेच्या अग्नीमध्ये अशिवता आणि मलिनता स्पष्ट दिसून येते. अर्थात मलिनता ही आरोपित वस्तू आहे, तिचे निवर्तन होताच शिवत्व प्रकट होते असे श्रुतीने म्हटले आहे. चितशक्ती जीवाची आश्रित होते तेव्हा दुर्बळ होते. तिच्या निवृत्तीसाठीच परमात्म्यामध्ये सर्वकालिक सर्व शक्तिमानता विद्यमान आहे. ईश्वर बलवान आहे, शक्तिमान आहे हे व्यवहारातही दिसून येते. हे महामुने, लोकांमध्ये आणि वेदांमध्ये परमात्म्याची शिवरूपता आणि शक्तिरूपता यांचा साक्षात्कार दाखवण्यात आला आहे. शिव आणि शक्तीच्या संयोगाने सतत आनंदच प्रगट होत असतो. तोच उद्देश साध्य करण्यासाठी पापरहित मुनींनी शिवामध्ये मन लावून निरामय शिवत्व प्राप्त केले आहे.
उपनिषदांमध्ये शिव आणि शक्तीला सर्वात्मा तसेच परब्रह्म म्हटले गेले आहे. ब्रूही धातूचा अर्थ असणाऱ्या ब्रह्म शब्दाने व्यापकता आणि सर्वात्मता यांचेच प्रतिपादन होते. शंभू नामक विग्रहात बृहणत्व आणि बृहत्व नित्य विद्यमान आहे. सद्योजात आदी पंचब्रह्ममय शिवविग्रहात प्रपंचाची प्रतीती ब्रह्मशब्दाने सांगितली जाते. वामदेवजी हंसपदाला उलट केल्याने सोहम पद बनते. त्यात प्रणवाचे प्राकट्य कसे होते ते सांगतो. सोहम पदातून सकार आणि हकार नामक व्यंजने काढून टाकली तर ती स्थूल ओम शब्द शिल्लक राहतो. तो परमात्म्याचा वाचक आहे. तो महामंत्र रूप आहे. तसेच तत्वदर्शी मुनी म्हणतात. त्यात जो सूक्ष्म महामंत्र आहे त्याचा उद्धार मी तुम्हाला सांगतो. हंस पदात 3 अक्षरे आहेत. ह अ स. या तिघांमध्ये जो अ आहे तो 15वा अनुस्वार आणि 16वा विसर्ग यांच्या समवेत आहे. सकाराबरोबर जो अ आहे तो विसर्गातील आहे, विसर्गा सहित आहे. तो सकारासमवेत उठून हमच्या आरंभी जोडला गेला तर हंसच्या उलट सहम म्हणजेच सोहम हा महामंत्र होतो. यातील सकार हा शिववाचक आहे, अर्थात शिव हाच सकाराचा अर्थ मानला गेला आहे. विद्वानांच्या मते शक्यात्मक शिव हाच महामंत्राचा वाच्यार्थ आहे. गुरु आपल्या शिष्याला या महामंत्राचा उपदेश देतात तेव्हा सोहम पदाने त्याला शक्यात्मक शिवाचा बोध करण्याचे योग्य आहे. अर्थात त्याने मी शक्यात्मक शिवरूप आहे असे समजावे. अशा प्रकारे हा महामंत्र जेव्हा जीवाच्या शिवरूपतेचा बोध करतो तेव्हा तो जीव स्वतःला शक्यात्मक आणि शिवाचा अंश जाणून शिवासमान होतो. आता श्रुतीच्या प्रज्ञानम ब्रह्मम या वाक्यात जे प्रज्ञानम पद आले आहे त्याचा अर्थ सांगतो. प्रज्ञान हा शब्द चैतन्याचा पर्याय आहे. शिवसूत्रात चैतन्यमात्मा अर्थात आत्मा चैतन्य रूप आहे असे म्हटले आहे. चैतन्य शब्दाने ज्यात विश्वाचे संपूर्ण ज्ञान तसेच विश्वनिर्मिती क्रिया स्वतंत्रपणे स्वभावता विद्यमान आहे त्यालाच आत्मा किंवा परमात्मा म्हणतात असे सूचित होते. अशा प्रकारे मी येथे शिवसूत्रांची व्याख्याच केली आहे. ज्ञानम बंध हे दुसरे शिवसूत्र आहे. यातील पहिल्या ज्ञानम पदाने जीव स्वरूपातील किंचित ज्ञान आणि क्रिया असणे हेच पशुवर्गाचे जीवन समुदायाचे लक्षण सांगितले आहे. ज्ञान आणि क्रिया हे पराशक्तीचे प्रथम स्पंदन आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या श्वेताश्वेतर शाखेचे अध्ययन करणाऱ्या विद्वानांनी स्वाभाविकी ज्ञानबलक्रियाच या श्रुतीने याच पराशक्तीचे प्रसन्नतेने स्तवन केले आहे. आता जीवाकडून हे मी जाणतो, हे मी करतो असा जो व्यवहार घडतो तो इंद्रियादिकांचा आहे की आत्म्याचा या प्रश्नाचे उत्तर सांगतो. भगवान शंकरांच्या ज्ञान, क्रिया आणि इच्छारूप 3 दृष्टी आहेत असे म्हणतात. या 3 दृष्टी जीवाच्या मनात स्थित होऊन ज्ञानगोचर देहात प्रवेश करून जीवरूप होतात आणि मी जाणतो, मी करतो असे म्हणून सर्व व्यवहार करतात. म्हणून हा दृष्टी त्रयरूप जीव आत्म्याचे म्हणजेच महेश्वरांचे स्वरूप आहे असा निश्चित सिद्धांत आहे. आता मी जगत प्रपंचाच्या आणि प्रणवाच्या ऐक्याचा बोध करणारा प्रपंचार्थ विशद करणार आहे. ओमितिदम सर्वम अर्थात प्रत्यक्ष दिसणारे हे समस्त विश्व ओंकार आहे असे सनातन श्रुती म्हणते. यातूनच प्रणव आणि जग यांची एकता सूचित होते. तस्मादा एकस्मादात्मनम या वाक्याने आरंभ करून तैतित्रीय श्रुतीने जगाच्या सृष्टिक्रमाचे वर्णन केले आहे. वामदेवजी त्या श्रुतीचे जे विवेकपूर्ण तात्पर्य आहे ते मी तुमच्यावरील स्नेहामुळे सांगत आहे. ऐका. शिवशक्तीच्या संयोगालाच परमात्मा म्हणतात असे ज्ञानी पुरुषांचे निश्चित मत आहे. शिवाची जी पराशक्ती आहे तिच्याकडून चित्तशक्ती प्रकट होते. चित्तशक्तीतून आनंदशक्ती, आनंदशक्तीतून इच्छाशक्ती, इच्छाशक्तीतून ज्ञानशक्ती आणि ज्ञानशक्तीतून 5वी क्रियाशक्ती प्रकट होते. या शक्तींपासून निवृत्ती आदी कला उत्पन्न झाल्या आहेत. चित्तशक्तीतून नाद, आनंदशक्तीतून बिंदू, इच्छाशक्तीतून मकर, ज्ञानशक्तीतून उकार आणि क्रियाशक्तीतून अकाराचा उद्भव झालेला आहे. आता ईशानादी पंचब्रह्माच्या उत्पत्तीचे वर्णन आहे का. शिवापासून ईशान, ईशानापासून पुरुष, पुरुषापासून अघोर, अघोरापासून वामदेव आणि वामदेवांपासून सद्योजात प्रकट झाला आहे. आदी अक्षर प्रणवातूनच मूलभूत 5 स्वर आणि 33 व्यंजनांच्या रूपाने 38 अक्षरांचा उद्भव झाला आहे. आता कलांच्या उत्पत्तीचा क्रम आहे का. ईशानापासून शांत्यतीत कला, पुरुषापासून शांतिकला, अघोरापासून विद्याकला, वामदेवापासून प्रतिष्ठा कला आणि सद्योजातापासून निवृत्ती कला उत्पन्न झाली आहे. ईशानापासून चित्तशक्तीद्वारे मिथुन पंचकाची उत्पत्ती होते. अनुग्रह, तिरोभाव, संहार, स्थिती आणि सृष्टी या 5 कृत्यांना हेतुपंचक म्हणतात असे तत्वदर्शी ज्ञानी मुनींनी सांगितले आहे. वाच्य वाचक संबंधाने मिथुनत्वास प्राप्त झालेल्या कलावर्ण स्वरूपाच्या या पंचकात आकाशादी क्रमाने भूतपंचक उत्पन्न झाले आहे.
यात आकाशापासून पृथ्वीपर्यंत भूतांचे स्वरूप कसे आहे ते सांगतो. आकाशात शब्द हाच एकमात्र गुण आहे. वायूत शब्द आणि स्पर्श असे 2 गुण आहेत. अग्नीत शब्द, स्पर्श आणि रूप असे 3 गुण आहेत. जलात शब्द, स्पर्श, रूप आणि रस असे 4 गुण आहेत. तर पृथ्वी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गुणांनी संपन्न आहे. यालाच भूतांचे व्यापकत्व म्हटले गेले आहे. अर्थात शब्दादी गुणांनी आकाशादी, भूत, वायू आदी परवर्ती भूतांमध्ये कशा प्रकारे व्यापक आहे ते दाखवण्यात आले आहे. याच्या विरुद्ध गंधादी गुणांच्या क्रमाने ते भूत पूर्ववर्ती भूतांपेक्षा कसे व्यापक आहे तेही दाखवण्यात आले आहे. भूतपंचकाच्या या स्वरूपाला अर्थात विस्तारालाच प्रपंच म्हणतात. सर्व समष्टीचा जो आत्मा आहे त्याला विराट म्हणतात आणि पृथ्वीतत्वापासून क्रमशः शिवतत्वापर्यंत जो तत्वांचा समुदाय आहे त्याला ब्रह्मांड अशी संज्ञा आहे. हा तत्वसमूह सर्वांचे जीवन असलेल्या चैतन्यमय परमेश्वरात विलीन होतो आणि सृष्टीसमयी शक्तीद्वारे शिवापासून प्रगट होऊन स्थूल प्रपंचाच्या रूपात प्रलय काळापर्यंत सुखपूर्वक स्थित राहतो. आपल्या इच्छेने जगाला उत्पन्न करण्यासाठी उद्युक्त झालेल्या महेश्वरांचा जो प्रथम परिस्पंद म्हणजे क्रियात्मक कार्य आहे त्यालाच शिवतत्व म्हणतात. सर्व कृत्यांमध्ये याचेच अनुसरण होते म्हणून याला इच्छाशक्ती तत्व म्हणतात. ज्ञान आणि क्रिया या 2 शक्तीमध्ये जेव्हा ज्ञानाचे आधिक्य असते तेव्हा त्यास सदा शिवतत्व समजावे. क्रियाशक्तीचे आधिक्य असते तेव्हा त्यास महेश्वर तत्व समजावे. तर ज्ञान आणि क्रिया या दोन्ही शक्ती समान आहेत तेव्हा तेथे शुद्ध विद्यात्मक तत्व समजावे. समस्त भावपदार्थ परमेश्वराच्याच अंगभूत असतात पण त्यांच्यामध्ये जी भेदबुद्धी असते त्यास मायातत्व म्हणतात. जेव्हा शिव आपल्या परमेश्वर्याला ऐश्वर्यशाली रूपाला मायेने आच्छादित करून सर्व पदार्थांना ग्रहण करू लागतो तेव्हा त्यास पुरुष हे नाव प्राप्त होते. तत्सृष्ट वा तदेवानु प्राविशत अर्थात त्या शरीराला रचून स्वतः त्यात प्रविष्ट झाला या श्रुतीने त्याच्या याच स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. हाच पुरुष मायेने मोहित होऊन संसारी पशु म्हटला जातो म्हणजे संसार बंधनात बद्ध झालेला जीव म्हटला जातो. तत्वज्ञानाला विमुख झाल्यामुळे त्याची बुद्धी नाना कर्मांमध्ये आसक्त होऊन मंद होते. तो जगाला शिवरूप मानत नाही आणि स्वतःलाही शिवापासून भिन्न समजतो. पण जर तो स्वतःसहित जगालाही शिवाचेच स्वरूप समजू लागला तर त्याला मोहरूपी बंधन प्राप्त होणार नाही. ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्या जाणणाऱ्याच्या मनात स्वतःच रचलेल्या अद्भुत वस्तूंविषयी मोह किंवा भ्रम उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे ज्ञानयोगी सुद्धा विश्वप्रपंचाने मोहित होत नाही. गुरुच्या उपदेशाने स्वतःच्या ऐश्वर्याचा बोध झाल्यावर तो शिष्य चिदानंद घन म्हणजेच शिवरूप होतो. शिवाच्या 5 शक्ती संकोचयुक्त सूर्य स्वरूपाच्या अर्थात संकोच रूपाने नित्य प्रकाश करणारे आहेत. सर्व कर्तृत्वरूपा, सर्वतत्वरूपा, पूर्णत्वरूपा, नित्यस्वरूपा, व्यापकत्वरूपा अशी त्यांची नावे आहेत. जीवाच्या 5 कला आहेत. कला, विद्या, राग, काल, नियती यालाच कला पंचक म्हणतात. जी 5 तत्वांच्या रूपात प्रकट होते तिला कला म्हणतात. जी किंचित स्वरूपाने कर्तेपणाचे कारण बनते आणि किंचित स्वरूपाने तत्वाचे साधन असते त्या कलेला विद्या म्हणतात. जी विषयामध्ये आसक्ती उत्पन्न करते त्या कलेला राग म्हणतात. जो भाव पदार्थांचा आणि अभावांचा भासनात्मक रूपाने क्रमशः मर्यादा घालणारा होऊन सर्व भूतांच्या आधीचा म्हटला जातो त्याला काल म्हणतात. हे माझे कर्तव्य आहे आणि हे नाही अशा प्रकारे नियंत्रण करणारी परमात्म्याची जी शक्ती आहे तिला नियती म्हणतात. तिच्यावर आक्षेप घेतल्याने जीवाचे पतन होते. या 5ही कला जीवाच्या स्वरूपात आच्छादित करणारी आवरणे आहेत त्यांना पंचकंचुक म्हणतात. यांचे निवारण होण्यासाठी अंतरंग साधनेची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे श्रोतेहो थोडासा समजण्यास किचकट असा हा शिवतत्व वर्णनाचा अध्याय इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत शिव अद्वैत ज्ञानकथन. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.